म्हणजे आमचा कौटुंबिक वाद होता. आमचा कौटुंबिक वाद पूर्ण झालेला आहे. आमचे नेते आहेत नितेश राणे साहेब, त्यांनी काही गोष्टींवरती आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर जी शंका माझ्या मनावर होती त्याचं निरसन झालं. काय होती नेमकी शंका? होती आहे का माझ्या मनात आहे ती माझ्या मनात तुम्ही आहे. जग जाहीरपणे सांगितलं होतं, स्टेटस ठेवलं होतं, त्यामुळे विचारणं गरजेचं आहे. शंका होते आपसात. कौटुंबिक चर्चा कधी बाहेर करायची नसते. आता तुम्ही काय नेमकं केलं? तुम्ही 2 ठिकाणी उमेदवारी दाखल हो, केली. मी दोन्ही ठिकाणी अर्ज मागे घेतलेला आहे. मी यानंतर पक्षाचं काम करणार आहे. नितेश राणे साहेबांसोबत जसं आतापर्यंत काम केलं त्या पद्धतीनेच काम करणार आहे. त्यांना फार मोठं होण्याचं आम्हाला बघायचं आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पुढील वाटचाल राजकीयदृष्ट्या तुमची कशी असेल पक्षाची? कशी आहे ती, त्याच्यात बदल काय नाही. बदल कोणता नाही, शेवटपर्यंत राहणे समर्थक. आता तुम्ही उमेदवारी आपले अर्ज मागे घेतला, तर पक्ष बंडखोरी केली होती. बंडखोरी मागे घेतल्यानंतर तेथील अधिकृत जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार, हरकुळमध्ये असलेले मनोज रावणे असतील म्हणा, भाजपा सिद्ध शिवसेनेचे, आणि फोंड्यामधील बबन हळदेवी असतील, यांना आपला सक्रिय पाठिंबा असणार आहे का? सक्रिय आधी पहिलं तुम्ही बंडखोरी कधी होते? जेव्हा अर्ज मागे घ्यायचा नसल्यानंतरची बंडखोरी. मी बंडखोरी केलेली नाही. मी विरोधात माझं मत व्यक्त केलं होतं. माझ्या